या सामन्यामध्ये रामचंद्र स्मृती हा संघ फलंदाजीसाठी सज्ज झालाय, तर त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवर शिवनेरी स्पार्टन या संघाकडून कुणाल येतोय. स्ट्राईक करतोय तो विकी आणि नॉन स्ट्राईक एंडला उभा असलेला राकेश. पाहायचाय कुणालचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय विकी. सामन्याला सुरुवात होते. पंच जरा सामना फास्ट घ्यायचा आहे, सामन्याला पटापट सुरुवात करायची आहे. कुणाल आपल्या बॉलिंग मार्कवर धावायला सुरुवात करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. सज्ज झालाय तो विकी. कुणाल टू विकी आणि पहिला असा चेंडू, हा चेंडू मात्र शॉर्ट कव्हरच्या दिशेनं हळूच पंच केलाय, ढकललाय. त्या चेंडूवर विकी एक धाव प्राप्त करतोय, एक धाव आपल्या संघासाठी मिळवतोय. या एका धावेबरोबर स्वतः बरोबरच आपल्या संघाचं खातं उघडतोय आणि प्रकाशला स्ट्राईकला घेऊन येतोय, राकेशला स्ट्राईकला घेऊन येतोय. विकी आणि राकेश अशी जोडी मैदानात आहे. राकेश सामना करेल तो कुणाल याच्या गोलंदाजीचा. आणि हा चेंडू मात्र उंचावून देण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू खाली. विकेट किपर स्वतः आणि त्याचबरोबर राकेशची खेळी या ठिकाणी मात्र संपुष्टात येते. राकेश बाद. राकेशला डग आउट मध्ये परतावं लागतंय. विकीची साथ या ठिकाणी सोडावी लागते. कुणालला या दरम्यान मात्र पहिला बळी प्राप्त करता येतोय. कुणालला पहिला गडी मिळतोय. आपल्या नावासमोर आणखी एका बळीची यशस्वी नोंद कुणालच्या माध्यमातून केली जाते. आता मात्र फलंदाजीसाठी आलाय तो हर्षल पाटील, संघाचा कर्णधार. रामचंद्र स्मृती या संघाकडून हर्षल पाटील फलंदाजीसाठी येतोय. संघाचा आधार स्तंभ, संघाचा कर्णधार. पाहायची आहे आपली ही नौका, आपल्या संघाची नौका किनाऱ्याला लावील का, आपल्या संघाचं हे बुडतं तारू यशस्वी करेल का. साथ सोडून जाणारा राकेश त्यानं पाहिलाय. विकी आणि हर्षल अशी जोडी या दरम्यान आपल्याला मैदानात पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवर कुणाल आहे आणि हा चेंडू पुन्हा एकदा हर्षलची मात्र विकेट घेऊन जातोय. हर्षलचा बळी या ठिकाणी प्राप्त होतोय. स्लिपच्या साह्यानं उडालेला झेल, हा झेल मात्र टिपला जातोय. हर्षलची खेळी या ठिकाणी संपुष्टात येते. हर्षलला माघारी परतावं लागतंय. हर्षल बाद. सलग कुणालला दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी या ठिकाणी प्राप्त होतोय हर्षलच्या रूपामध्ये. विकी मात्र स्तब्ध आहे. या ठिकाणी विकी मात्र स्तब्ध आहे. सोबत आलेला राकेश माघारी परतलाय, सोबत आलेला हर्षल माघारी परतलाय. विकी मात्र नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. याच्यासाठी त्याच्यासाठी नुसता पळत होता, याच्यासाठी त्याच्यासाठी नुसता पळत होता. सगळे गेले घरी निघून, हा एकटाच जळत होता. तर आता मात्र फलंदाजीसाठी आलाय फलंदाज पिंट्या. सामना करेल तो कुणाल याच्या गोलंदाजीचा. आणि हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेनं ढकललाय, पुश केलाय. या चेंडूवर शॉर्ट कव्हरला असलेला क्षेत्ररक्षकाकडून थोडी चूक होते. याचा फायदा मात्र पिंट्या उचलतोय. आपल्या संघासाठी एक धाव प्राप्त करतोय. संघाची धाव संख्या होते ती 2-2, 2-2. कुणाल आपल्या गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. आता मात्र आपण बघतोय विकीला स्ट्राईक घेताना. स्ट्राईकला आहे तो विकी, गोलंदाजी मार्कवर आहे कुणाल, नॉन स्ट्राईकला उभा आहे पिंट्या. आणि सुंदर चेंडू, सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती कुणाल याच्या माध्यमातून. हा चेंडू मात्र निर्धाव झालाय.
डॉट चेंडू बिनदिगेन. कुणाल यानं आपल्या या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण बळी मिळवलेत. याच दरम्यान त्यानं 2 धावा सुद्धा खर्च केल्यात. आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन कुणाल सज्ज आहे. सामना करण्यासाठी सज्ज होते विकी. आणि या चेंडूला मात्र शॉट मिड ऑफच्या दिशेनं ढकललाय. या चेंडूवर 1 धाव प्राप्त करतोय. या एका धावेबरोबरच एका षटकाच्या समाप्ती अखेर धावसंख्या होते ती 3. 2 बाद 3. कुणाल याचं यशस्वी षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कुणाल याच्या या षटकाचं पृथक्करण असं असेल. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट, चौथा चेंडूवर 1 धाव, पाचवा चेंडू डॉट, 6व्या चेंडूवर पुन्हा एकदा 1 धाव. याच बरोबर कुणालनं आपल्या या षटकामध्ये 6 चेंडूंमध्ये 2 महत्वपूर्ण बळी मिळवत 3 धावा खर्च केल्यात. विकी अजूनही 2 धावांवर नाबाद खेळतोय. त्याची साथ करण्यासाठी पिंट्या सज्ज झालाय. तर गोलंदाजी मार्कवर पाहायचंय गोलंदाज कोण येतोय. पिंट्या आणि विकी अशी जोडी मैदानात आपण पाहतोय. विकी आणि पिंट्या अशी जोडी मैदानात आहे रामचंद्र स्मृती या संघाकडून. तर शिवनेरी स्पार्टन या संघाकडून गोलंदाज म्हणून कोण आलाय. अजय सामना करण्यासाठी सज्ज आहे. विकी. अजय टू विकी. कुणाल याची यशस्वी ओव्हर समाप्त झाल्यानंतर अजयनं चेंडू हाती घेतलाय आणि हा चेंडू मात्र पाहायचा लॉंग ऑफ रिजनला येतोय आणि सूर्यकिरण मात्र या ठिकाणी अडथळा ठरतायत. सूर्याची किरण, सूर्याची दाहकता डोळ्यांमध्ये जाते आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक या ठिकाणी गडबडतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चूक करतोय. या दरम्यान मात्र चेंडू जमिनीला स्पर्श करतोय आणि एक सोपा वाटणारा झेल या ठिकाणी निसटून जातोय, सुटतोय. या दरम्यान मात्र विकी 2 धावा जमा करतोय आपल्या संघासाठी. 2 धावांची भर घालतोय आपल्या अकाउंट मध्ये. याच बरोबर संघाची धाव संख्या होते ती 2 बाद 5. अजय पुन्हा एकदा सुंदर फटका. अंगावर आलेला चेंडू शिंगावर घेतलाय, उडवून दिलाय मैदानाबाहेर. 6 धावांकरता षटकार. तर या ठिकाणी 6 धावा प्राप्त केल्यात या चेंडूवर. विकी यानं आपला जलवा दाखवायला या ठिकाणी सुरुवात केली आहे. अजयला 6 धावांचा प्रसाद चढवलाय. या 6 धावांबरोबरच संघाची धावसंख्या पोहोचते ती 2 बाद 11. अजय पुन्हा एकदा नवीन व्यूह रचनेसह गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज आहे. खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू या दरम्यान मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतो. या दरम्यान मात्र 1 धावेवर समाधान मानावं लागतं ते विकी याला. अजय याचा हा चेंडू 1 धावेवर समाधान मानायला भाग पाडलं जाते ते विकी याला. 1 धावेवर समाधान मानलं जाते ते रामचंद्र स्मृती या संघाला. याच बरोबर संघाची धाव संख्या होते ती 2 बाद 12. आता मात्र पिंट्या आहे, पाहायचा आहे चेंडू बरोबर काय छेडछाणी करतोय. अजय गोलंदाजी मार्कवर आणि खोलवर टप्प्याचा चेंडू. हा चेंडू मात्र शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने येतोय. शॉर्ट थर्ड मॅनला हा चेंडू यशस्वीरित्या कलेक्ट केला जातोय आणि चेंडू माघारी परतवला जातोय गोलंदाजाच्या हातामध्ये. पिंट्याने मात्र 1 धावेवर समाधान मानलंय. पुन्हा एकदा विकी आलाय स्ट्राईकला. अजयचा हा चेंडू मात्र विकी याला आडव्या पट्ट्यानं आणायचा होता,
मात्र हा चेंडू निर्धाव जातोय. यशस्वीरित्या 20वा घेतोय. तो 20वा घेतोय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट चेंडू. या डॉट चेंडू बरोबर धाव संख्या मात्र स्थिर 13. कुछ मेरा कुछ तेरा. हळूवार टाकलेला चेंडू. स्लोवर वनचा वापर अगदी एवढा सावकाश की पुढे सरसावत मारण्याचा केलेला प्रयत्न हा सुद्धा असफल ठरवला जातोय. फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडूला कलेक्ट करतोय आणि एका धावेवर समाधान मानायला भाग पडतो तो विकी याला. या एका धावेबरोबरच संघाची धाव संख्या होती ती 14. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 2 बाद 14 अशी धाव संख्या जमा करतोय तो रामचंद्र स्मृती हा संघ. 2 बाद 2 या अवस्थेत सापडलेला, या संकटामध्ये सापडलेला संघ आता मात्र 14 धावांची मजल गाठतोय. 14 धावा जमा करतोय. या दरम्यान विकी आणि पिंट्या अशी जोडी मैदानात सजलेली आपल्याला पाहायला मिळतोय. आपली खेळी सजवण्याच्या प्रयत्नामध्ये, आपल्या संघाचं तारणहार ठरण्याच्या प्रयत्नामध्ये संघाचा कर्णधार हर्षल पाटील पहिल्याच चेंडूवर स्लिपच्या दिशेनं झेलबाद झाला. अशा वेळेला विकी आणि पिंट्या अशी जोडी मैदानात सजलेली. या दरम्यान मात्र गोलंदाजी मार्कवर नौखा गोलंदाज येतोय प्रज्वल आहे गोलंदाजी मार्कवर. कर्णधार त्यांना योग्य समज देताना, योग्य सूचना करताना. समोर फलंदाज आहे विकी. प्रज्वल टू विकी. पाहायचं आहे प्रज्वल कोणता चेंडू टाकेल विकी याला. प्रज्वल डावखुरा गोलंदाज आहे. आणि सुंदर चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. विकेट किपरची करामत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एवढा क्लोज कीपिंग करणं फास्ट बॉलरला सहज शक्य नसतं. या ठिकाणी मात्र विकेट किपर चाणाक्ष आहे. सुंदर गॅदर्ड केलाय तो चेंडू. प्रज्वल पुन्हा एकदा सज्ज झालाय आपला बॉलिंग ट्रॅकवर. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी प्रज्वल याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. रनआउटची संधी आणि या ठिकाणी फलंदाजासाठी मात्र थर्ड अंपायर लावला जातोय. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. थर्ड अंपायरना कॉल येतोय. बघायचं आहे काय निर्णय होतोय. फलंदाज सुरक्षित. या ठिकाणी मात्र फलंदाज सुरक्षित आहे. नाबाद ठरवला गेलाय. सुंदर धाव या ठिकाणी पूर्ण झालेली आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज नाबाद आहे. पिंट्या आणि विकी अशी जोडी मैदानात आहे. एक चोरटी धाव या दरम्यान आपण पाहायला मिळाली विकीच्या माध्यमातून. विकी यशस्वी ठरलाय आपला क्रीज गाठण्यामध्ये. आता मात्र फलंदाजीला स्ट्राइक करतोय तो पिंट्या. त्याच दरम्यान गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी. या दरम्यान सुंदर गोलंदाजी, क्लोज कीपरची करामत आपण पाहतोय. या सामन्यामध्ये प्रेक्षकांचा उत्साह या ठिकाणी द्विगुणित होतोय. प्रेक्षकांचा उत्साह, प्रज्वल याचा उत्साह वाढवण्यात यशस्वी ठरतोय. सुंदर गोलंदाजी प्रज्वलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डॉट चेंडू होईल का? नक्कीच. या ठिकाणी मात्र वाईड प्लस वन ची घोषणा आहे. 22 स्वरूपामध्ये ही धाव घेतली जाते. कोणाही बॅट्समनच्या खात्यामध्ये ही धाव जाणार नाही. वाईड+1 या स्वरूपात 2 धावा जमा होत आहेत आणि धाव संख्या होते ती 17. किसको खतरा. धावा झाल्यात 17.
तर प्रज्वल याची गोलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. प्रज्वल धावायला सुरुवात करतोय. हळूवार टाकलेला हा चेंडू मात्र बाहेरचा हवाई ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षकाने झेलबाद. फलंदाज विकीला बाद केलं जात आहे. तर प्रज्वल याची सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपण अनुभवली. प्रज्वल याच्या या चेंडूवर मात्र लॉंग ऑफच्या दिशेने उडालेला झेल सहजगत्या मिळवलाय तो क्षेत्ररक्षकानं आणि विकीची खेळी या ठिकाणी मात्र समाप्त झाली आहे. विकीनं आपल्या या खेळीमध्ये 12 धावा जमा केल्यात. 12 धावा करून विकी बाद झालाय. आता मात्र फलंदाजीसाठी आलेला फलंदाज आहे. बॅट्समन कोण आहे? फलंदाज आलाय नीतू. पिंट्या आणि नीतू अशी जोडी मैदानात रंगते आणि हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेनं मारलाय. बघायचं आहे या चेंडूवर एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न निश्चितच दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. 2 धावांवर या दरम्यान मात्र नीतूला समाधान मानायला भाग पाडलं जात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल. नीतू आणि पिंट्या यांच्या माध्यमातून 2 धावा आपल्या संघासाठी जमा करतायत. प्रज्वल या चेंडूवर 2 धावा जमा करतायत. या 2 धावांबरोबर संघाची धावसंख्या होते ती 19. लॉस ऑफ 3 विकेट. या दरम्यान पॉइंटच्या दिशेने आलेला हा फटका मात्र ओव्हरथ्रोचा चान्स या ठिकाणी घेतला जातोय. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून 2 धावा तर मिळाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि नक्कीच तिसरी धाव काढताना फलंदाज मात्र बाद होतोय. पिंट्या. 2 धावा या दरम्यान फलंदाज आपल्या खात्यामध्ये जमा करतायत. तर 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जमा होते ती 21. 4 बाद 21 अशी धावसंख्या जमा होते ती रामचंद्र स्मृती या संघाच्या खात्यामध्ये. फलंदाजीला आलेला फलंदाज आहे ललित आहे. ललित आणि नीतू अशी जोडी आपण मैदानात या क्षणी पाहतोय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय. आदित्य आहे. ललित, नीतू, आदित्य कोण यशस्वी ठरतोय बघायचं आहे. स्ट्राईकला असलेला फलंदाज नीतू आहे. नॉन स्ट्राईकला ललित उभा आहे. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय आदित्य. धावा झाल्यात 3 षटकांच्या समाप्ती अखेर 21. 4 बाद 21. आदित्य सामना करेल नीतू.
आणि हा फटका मात्र उंचावरून भिरकावायचा होता. या दरम्यान मात्र लेग्सच्या दिशेनं हा फटका मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेनं आणायचा होता. फटका फसला. या दरम्यान मात्र फलंदाज बाद ठरतोय. दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज माघारी परततोय. फलंदाज बाद. ललित बाद होऊन माघारी परतलाय. त्याची जागा घेण्यासाठी गणेश आलाय. नीतू मात्र स्ट्राईकला उभा आहे. बघायचं आहे. गोलंदाज आहे आदित्य. नीतू डावखुरा फलंदाज. या दरम्यान हा आखूड टप्प्याचा चेंडू. हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेनं आणायचा होता. या चेंडूवर निश्चितच 2 धावा तर प्राप्त झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि 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 नीतू या क्षणी मात्र बाद आहे. नीतूला बाद केलं जात आहे. फलंदाजांची मिसअंडरस्टँडिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नीतू मात्र बाद झालाय. 3 धावा या दरम्यान जमा केल्यात. रनआउट स्वरूपात नीतू या ठिकाणी माघारी परततोय. त्याची जागा घेण्यासाठी रोहन आलाय. या 3 धावांच्या जमा होण्याबरोबरच धावसंख्या होते ती 25. रोहन आहे. फलंदाजीला रोहन आलाय. रोहन आणि गणेश. नॉन स्ट्राईकला उभा असलेला फलंदाज गणेश आहे. स्ट्राईक घेतोय रोहन. गोलंदाज आहे आदित्य. तर आदित्य बघायचं आहे. या दोन्ही चेंडूंवर करामत होताना आपण पाहिली आहे. फलंदाज रनआउट स्वरूपात दोन्ही चेंडूंमध्ये बाद झालेले आपण पाहिलेले आहेत. या क्षणी मात्र आदित्य गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. सामना करण्यासाठी रोहन सज्ज होतोय. आणि हा चेंडू मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न बघायचा. आणि या चेंडूला मात्र ट्रॅव्हल केलं होतं. 30 यार्ड सर्कल पर्यंत हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. या दरम्यान मात्र कव्हर रिजनला असलेला शॉर्ट कव्हर रिजनला असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवू शकला नाही. परिणाम स्वरूप 2 धावा या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. या 2 धावांबरोबरच संघाची धाव संख्या होती ती 27. पुढील चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतो आदित्य. सामना करेल रोहन. सुंदर चेंडू. हा चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने येतो. 1 धाव तर मिळालीच आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? या ठिकाणी मात्र रनआउटची नामी संधी सुटते. या ठिकाणी तिसऱ्या धावेचाही प्रयत्न. मात्र 2 धावा. तिसरी धाव काढताना मात्र फलंदाज बाद झालाय. 2 चेंडू शिल्लक. आणि हा सुंदर फटका बघायचा आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. या दरम्यान मात्र झेल सुटतोय. चेंडू माघारी जातोय. अजूनही चेंडूचा थांग पत्ता लागत नाही. या दरम्यान मात्र 2 धावा प्राप्त केल्या जातात त्या फलंदाजाकडून. फलंदाज आहे गणेश. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. धावा झाल्यात त्या 31. सुंदर धावसंख्या या दरम्यान जमा केली होती.
रामचंद्र स्मृती या संघाकडून गणेश आहे फलंदाजीसाठी. गोलंदाज म्हणून आदित्य आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय आदित्य. गणेश समोर फलंदाजीसाठी. या दरम्यान ब्लॉक होल मध्ये टाकण्याचा प्रयत्न. हा चेंडू लॉंग ऑफ रिजनला येतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय बाउंड्री लाईन पर्यंत. बघायचं आहे 2 धावा तर सहजगत्या प्राप्त झाल्या. तिसऱ्याही धावेचा प्रयत्न यशस्वी होईल नक्कीच. आणि 3 धावा या ठिकाणी प्राप्त झाल्यात. या 3 धावांबरोबरच या इनिंगची समाप्ती होते. या इनिंगच्या समाप्ती अखेर धावसंख्या होते ती 34. 24 चेंडूंमध्ये 34 धावा या ठिकाणी जमा झालेल्या आपण पाहतोय. रामचंद्र स्मृती या संघाकडून सुंदर धावसंख्या. एकेरी दुहेरी धावांचा भरणा यामध्ये जास्त असलेला पाहायला मिळतोय. केवळ एक चेंडू मला वाटतं सीमा पार झाला होता षटकाराच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावा ज्यांचा भरणा या इनिंग मध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या इनिंगच्या समाप्ती अखेर धावा जमा झाल्या त्या 34 आणि 35 धावांचं समोर आव्हान उभं ठेवलंय ते शिवनेरी स्पार्टन या संघासमोर. 24 चेंडू 35 धावा. दरम्यान आम्हाला आता झालेले आर्थिक सहकार्य आहे सन्माननीय सौ राजश्री महेंद्र वावेकर. सन्माननीय सौ राजश्री महेंद्र वावेकर नगरसेविका पनवेल तथा भारतीय महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष यांच्याकडून रोख 5,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. आमचे क्रीडा मंडळ त्यांचं मनपूर्वक धन्यवाद आहे, आभारी आहे. तर रामचंद्र स्मृती या संघानं सुंदर अशी धावसंख्या या ठिकाणी आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे. आणि शिवनेरी स्पार्टन या संघाला 35 धावांचं आव्हान ठेवलंय समोर. केवळ या इनिंग मध्ये सीमापार झालेला एकमेव चेंडू होता जो अजयच्या षटकामधील दुसरा चेंडू होता. त्या चेंडूवर षटकार लगावला गेला होता. हा षटकार लगावला होता तो विकी यानं. त्यानंतर मात्र कोणताही चेंडू सीमापार न होता 24 चेंडूंमध्ये 34 धावा जमा करू शकलाय तो रामचंद्र स्मृती हा संघ. सुंदर धावसंख्या धावांच्या माध्यमातून धावाधाव करून या संघानं जमा केली आहे. आणि 35 धावांचं आव्हान समोर उभं ठेवलंय ते शिवनेरी स्पार्टन या संघासमोर. तर सेमीफायनल मध्ये प्रवेश कोण करेल अजून ही उत्सुकता या प्रेक्षकांना या ठिकाणी लाभलेली आपल्याला पाहायला मिळते. रामचंद्र स्मृती की शिवनेरी स्पार्टन. शिवनेरी स्पार्टन या संघाची सलामीची जोडी या ठिकाणी मैदानात जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सलामीचे फलंदाज म्हणून गजेंद्र आणि डॉक्टर आदित्य अशी सलामीची जोडी मैदानात आहे. गजेंद्र आणि डॉक्टर आदित्य. तर या ठिकाणी रामचंद्र स्मृती विपक्ष शिवनेरी स्पार्टन असा सामना रंगतोय. या सामन्यामध्ये आतापर्यंतच्या खेळीमध्ये रामचंद्र स्मृती हा संघ 4 षटकांमध्ये 34 धावा जमा करू शकलाय. शीशा टूटे और बिखर जाए तो बेहतर है, दरारे ना जीने देती है ना मरने देती है. या ठिकाणी मात्र 34 धावा जमा करू शकलाय तो रामचंद्र स्मृती हा संघ. आणि 35 धावांचं समोर आव्हान ठाकलंय. समोर आव्हान उभं असेल ते शिवनेरी स्पार्टन या संघाकडे. शिवनेरी स्पार्टन या संघासाठी सलामीची जोडी मैदानात आहे. गजेंद्र आणि डॉक्टर आदित्य. त्याच वेळी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज म्हणून येतोय गणेश.
पहिलाच चेंडू हा हवेत उंचावून मारण्याचा प्रयत्न बघायचा आहे. लॉंग ऑफ रिजनला चेंडू होतो आणि यशस्वी ठरतोय. झेल बाद गजेंद्रला माघारी परतावं लागतंय. पहिलाच चेंडू फलंदाजाची विकेट घेऊन जातोय गजेंद्र बाद. तर पहिल्याच चेंडूवर पहिला मोठा हादरा, पहिला विकेट, पहिली विकेट मिळवली जाते ती गणेश याच्याकडून. गणेश बाद करतोय गजेंद्रला. बघा जी अपोजिट जी दोन्ही जी त्याच्यामध्ये मात्र गणेश यशस्वी ठरतोय. गजेंद्र या ठिकाणी मात्र अपयशी ठरलाय. पहिलाच चेंडू भिरकावून द्यायचा होता. लॉंग ऑफ रिजनच्या डीप लॉंग ऑफला हा चेंडू पाठवायचा होता, मात्र यामध्ये गजेंद्र अपयशी ठरलाय. विकेट देऊन गेलाय. सोपं वाटणारं आव्हान या बरोबरच कठीण वाटायला लागतं. त्याची प्रचिती येईल की काय पाहायचं आहे या सामन्यामध्ये. डॉक्टर आदित्य नॉन स्ट्राईक एंडला आहेत, तर गजेंद्रची जागा घेण्यासाठी अजय सज्ज झालाय. या दरम्यान हा सुंदर चेंडू बघायचा. हा चेंडू एक धाव देऊन गेलाय फलंदाजाला. फलंदाजीच्या माध्यमातून अजय याला एक धावेनं आपल्या संघाचं त्याचबरोबर स्वतःचं वैयक्तिक खातं उघडण्याला यश प्राप्त झालंय. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गणेश सज्ज होईल. त्याचा सामना करण्यासाठी सज्ज होत आहेत डॉक्टर आदित्य. एक सुंदर फलंदाज या विभागातील डॉक्टर आदित्य, नेहमी सलामीला येणारे हे फलंदाज. गजेंद्र बाद झाल्यानंतर डॉक्टर आदित्य यांना मोठी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. डावखुरे असे फलंदाज डॉक्टर आदित्य गोलंदाजाची लेंथ अँड लाईन बिघडवण्यासाठी डावखुरा फलंदाज पाहिजे असतो, आणि तीच कामगिरी या ठिकाणी मात्र डॉक्टर आदित्य यांच्या माध्यमातून करताना मात्र आदित्य हे अयशस्वी ठरतायत. परिणाम स्वरूप हा चेंडू डॉट निर्धाव ठरतोय. गणेशाची सुंदर गोलंदाजी चालू असलेली आपल्याला पाहायला मिळते. गजेंद्रला पहिल्याच चेंडूवर बाद केल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर एक धाव प्राप्त केली होती ती अजय यानं. तिसरा चेंडू हा मात्र डॉक्टर आदित्यच्या माध्यमातून डॉट ठरवला गेलाय. चौथ्या या चेंडूवर मात्र हवेतून चेंडू उडवलाय. बघायचं आहे आमदार महेंद्र साहेब दळवी यांना नमन करीत हा चेंडू सीमापार होतोय. 6 धावांकरता षटकार. डॉक्टर आदित्य यांच्या बॅटमधून खणखणीत असा षटकार प्राप्त झालाय. संघाची धावसंख्या पटकन वाढतीये. गणेश गोलंदाजी मार्कवर, आणि हा चेंडू मात्र सुंदर चेंडू. गणेश यानं कमबॅक केलं या चेंडूच्या माध्यमातून. डॉक्टर आदित्य यांना हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव टाकलाय. स्वतः फॉलो थ्रू मध्ये चेंडू कलेक्ट करतोय आणि पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो गणेश. पहिल्या या षटकामध्ये गणेशानं आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू हवेतून मारण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने चेंडू उडवलाय. एक धाव तर मिळाली आणि एका धावेवरच समाधान मानावं लागतंय ते डॉक्टर आदित्य यांना. या एका धावेबरोबरच या षटकाची समाप्ती होताना आपल्याला पाहायला मिळते. या षटकाच्या समाप्ती अखेर 1 बाद 8 अशी धावसंख्या जमा करतोय तो शिवनेरी स्पोर्टन हा संघ. शिवनेरी स्पार्टन हा संघ 1 बाद 8 अशी धावसंख्या जमा करू शकलाय. 24 चेंडूंमध्ये 35 धावांची आवश्यकता असताना पहिल्या 6 चेंडूंमध्ये 1 बाद 8 अशी धावसंख्या जमा केली आहे.
18 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता असताना फलंदाज आहेत डॉक्टर आदित्य आणि अजय. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय हर्षल पाटील, स्वतः कर्णधार गोलंदाजी मार्कवर. सामना करतील डॉक्टर आदित्य, डावखुरा फलंदाज. मैदानामध्ये हालचाल, डावखुऱ्या फलंदाजाला या ठिकाणी बेनिफिट मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. मात्र आज हवा वारा काही शांत आहे. वारा जरी शांत असला तरी मैदान मात्र हलत आहे. तर हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होतोय. समोर फलंदाज म्हणून सज्ज आहेत डॉक्टर आदित्य, डावखुरे फलंदाज. हा चेंडू मात्र उंचावरून भिरकावला. चेंडू सीमापार नक्कीच होणार. दमदार षटकार. मेरे साथ बैठकर वक्त भी रोया एक दिन, बोला बंदा तू ठीक है मैं ही खराब चल रहा हूं. दाखवून देता है डॉक्टर आदित्य. वक्त अपना है, अपने हाथों में है. हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामना करतील डॉक्टर आदित्य. याच दरम्यान ब्लॉक होल पद्धतीने टाकलेला हा चेंडू मात्र स्क्वेअर ठरवला जातोय. पंच राजा पाटील, पंचांचा इशारा येतोय वाईड चेंडूचा. या ठिकाणी आम्हाला महत्वपूर्ण कामगिरी करून देत आहेत पंच राजा पाटील, शरद पाटील आणि विजय पाटील असे 3 पंच या सामन्यांसाठी लाभले आहेत. हा चेंडू मात्र मिड विकेटच्या दिशेने येतोय. बघायचा या चेंडूला मात्र एका धावेवर समाधान मानायला भाग पाडले जाते ते डॉक्टर आदित्य यांना. हर्षल पाटील याची गोलंदाजी सुरू आहे. एका धावेनं स्ट्राईक बदलली जाते. आता मात्र स्ट्राईकला येतो तो अजय. नॉन स्ट्राईक एंडला उभे आहेत ते डॉक्टर आदित्य. डॉक्टर आदित्य यांनी आपल्या या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 खणखणीत षटकार खेचलेत. हर्षल पाटील गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेने आलाय. बघायचा आहे परंतु पॉइंटच्या दिशेने चेंडू तटावून 1 धाव या दरम्यान मात्र मिळवली जाते ती अजय याच्या माध्यमातून. एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या होते ती 17. कोणासाठी होणार खतरा पाहायचा आहे. धावा झाल्यात 17. हर्षल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत. पुन्हा एकदा फुल टॉची चेंडू सरळ बॅटवर आदळलेला हा चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने आलाय. या चेंडूवर 1 धाव सहजगत्या प्राप्त झाली आहे. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण या दरम्यान आपण पाहायला मिळालंय. धावत जाऊन समोर चेंडूला अंगावर घेत हातात घेणं सहज सोपं नसतं. ही करामत या क्षेत्ररक्षकानं मात्र करून दाखवली आहे आणि एका धावेवर समाधान मानायला भाग पडले ते डॉक्टर आदित्य यांना. पुन्हा एकदा हर्षल पाटील. बाउन्सर टाकण्याचा हा प्रयत्न पाहायचा आणि हा बाउन्सर मात्र खूपच उंचावरून जातोय फलंदाजाच्या. परिणाम स्वरूप हा चेंडू वाईड ठरवला गेलाय. कृपया जरा पाण्याची आम्हाला सुद्धा गरज आहे. जर पाणी असेल तर मिळालं तर बरं होईल. आणि पॉइंटच्या वरून डीप पॉइंट कडे आलेला हा चेंडू बघायचा आहे. नक्कीच सीमापार होणार आणि चेंडू सीमापार चौकार.
खणखणीत चौकार, बहारदार चौकार, 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 23 या धावांवर. धावा झाल्यात 23. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हर्षल पाटील सज्ज आहे, तर सामना करण्यासाठी सज्ज आहे अजय. अजय याच्या बॅटमधून डीप पॉइंट कडे हा चेंडू गेला होता चौकारासाठी. 4 धावा. चेंडू सीमा पार झाला होता. धावा झाल्यात 23. पुन्हा एकदा काव कॉर्नरच्या दिशेने आलेला हा चेंडू आणि हा मात्र झेल बाद. अजय बाद. अजय माघारी परततोय. मोठा आदरा. या ठिकाणी सामना रंगतदार अवस्थेत येतोय. दरम्यान आमच्या इथे वाघवीरा गावचे सामाजिक कार्यकर्ते तसेच वाघवीरा गावचे शाखा प्रमुख शिवसेना सन्माननीय श्री अमीर अनंत पाटील यांचे इथे आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करतो की अमीर भाऊ आपण कृपया व्यासपीठावर येऊन मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्री अमीर अनंत पाटील वाघवीरा गावचे सामाजिक कार्यकर्ते तसंच शिवसेना वाघवीरा गाव शाखा प्रमुख अमीर अनंत पाटील यांचं इथे आगमन होत आहे. थोड्याच वेळात मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्यांच्यासोबत तसेच ग्रुप ग्रामपंचायत कुसुमळेचे सदस्य सन्माननीय जीवन दिगंबर पाटील यांचं सुद्धा इथे आगमन होत आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तसेच आपला संपूर्ण सहकारी वर्ग सुद्धा आपल्यासोबत आहे. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचसोबत आमच्या इथे काचडी गावाचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय महेशजी वावेकर हे सुद्धा मंचावर उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा इथे स्थानपन्न व्हायचं आहे. तर वळूया सामन्याकडे. गोलंदाज डावखुरा गोलंदाज आणि या दरम्यान मात्र डॉक्टर आदित्य यांच्या बॅटला लागून चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने येतोय. 1 धाव या ठिकाणी प्राप्त होते. या एका धावेबरोबरच संघाची धावसंख्या होती ती 24. 35 धावांचा आव्हान समोर उभा असताना 24 धावा जमा करू शकलाय. गोलंदाज चेतन, डावखुरा गोलंदाज चेतन सामना करण्यासाठी सज्ज ठरतोय. फलंदाज कुणाल आणि हा चेंडू मात्र अवांतर स्वरूपात धाव देऊन जातोय. वाईड स्वरूपात चेंडू वाईड ठरवला जातोय. एका धावेनं संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. धावा होत आहेत त्या 25. आता मात्र उर्वरित चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. 11 चेंडू आणि 10 धावा. फलंदाज आहे कुणाल. हा चेंडू मात्र उंचावलाय. चेंडू उभा राहिलाय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक सहजगत्या चेंडू हातात घेतोय आणि झेलबाद ठरवतोय तो कुणाल. याला कुणाल बाद. थँक्यू डिझाई. दरम्यान इथे उपस्थित असलेल्या सन्माननीय पाहुण्यांच्या आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो बिपिन कोटेकर यांनी सन्माननीय श्री अमीर अनंत पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे आपल्या व्यासपीठावर.
अमीर अनंत पाटील यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. कॅमेरा. आणि ही स्पर्धा आपण भरवलेली आहे पंचायत प्रीमियर लीग PPL 2024 पर्व क्रमांक 9. आणि या स्पर्धेला भरघोस असं आर्थिक सहकार्य सुद्धा आमिर काका यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालेले आहे. तब्बल 21,000 रुपये रोख त्यांच्या स्वरूपातून आम्हाला देणगी स्वरूपातून आलेली आहे. पंचायत प्रीमियर लीग ही स्पर्धा संपन्न करत असताना मनपूर्वक धन्यवाद काका. तर या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान होत असताना आम्ही मान्यवरांसाठी म्हणू इच्छेन, हा सन्मान होतो आहे तुमचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या कुशल नेतृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या उत्तुंग कर्तृत्वाचा, हा सन्मान होतो आहे तुमच्या निरपेक्ष दातृत्वाचा, हा सन्मान होतो आहे एका असामान्य व्यक्तिमत्वाचा. आणि असे असामान्य व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्ती आम्हाला या मंचकावर या ठिकाणी लाभल्या आहेत, त्यांचा आम्ही शतशः स्वागत आणि सन्मान करतो आहोत. तर वळूया सामन्याकडे. धावा झाल्यात 26. उर्वरित चेंडूंमध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज आहे चेतन. हा चेंडू डॉक्टर आदित्य यांच्या बॅटच्या साह्यानं हा चेंडू लॉंग ऑन रिजनला ट्रॅव्हल करतोय. या दरम्यान मात्र डॉक्टर आदित्य एक बाजू लावून धरत एकेरी दुहेरी आणि त्याचबरोबर 2 खणखणीत षटकार ज्यांच्या इनिंग मध्ये सजलेत असे डॉक्टर आदित्य नॉन स्ट्राईक एंड गाठतायत. एका धाव्यावर समाधान मांडतायत. आणि आपला सहकारी खेळाडू हेमंत याला मात्र फलंदाजीसाठी स्ट्राईकला घेऊन येत आहेत. चेतन आहे. चेंडू झाले तर 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. आणि हा फुल टॉस चेंडू शॉर्ट कव्हरला थांबवला जातोय. या दरम्यान मात्र एक धाव सहजगत्या प्राप्त होते. ती फलंदाज हेमंत याला या एका धाव्यावर समाधान मानायला भाग पाडलं जात आहे. ते डॉक्टर आदित्य आणि हेमंत यांना सुंदर क्षेत्ररक्षण या दरम्यान झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता मात्र डावखुरे फलंदाज डॉक्टर आदित्य स्ट्राईकला आहेत. आपल्या गोलंदाजी मार्कवर चेतन डावखुरा फलंदाज त्याचा सामना करण्यासाठी सज्ज आहे. डावखुरा गोलंदाज पाहायचा आहे कोण भारी पडताय, फलंदाज की गोलंदाज. आणि या दरम्यान मात्र गोलंदाज भारी ठरलाय. गोलंदाजानं त्रिफला उद्ध्वस्त केलाय. डॉक्टर आदित्य यांना माघारी परतवलंय. फलंदाज त्रिफलाची बाद यष्टा उद्ध्वस्त. थँक्यू डिसे. तसेच आमच्या इथे या स्पर्धेला उपस्थित झालेले शिवसेना वॉर्ड क्रमांक 144 चे शाखा प्रमुख गोवंडी, वॉर्ड क्रमांक 144 चे शाखा प्रमुख गोवंडी येथून सन्माननीय श्री दीपकजी पाटील सुद्धा इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जाणार आहे. मी विनंती करतो की बिपिनजी कोटेकर यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपल्या मंचकावर या ठिकाणी उपस्थित आहेत प्रमुख मान्यवर, प्रमुख पाहुणे, आमचे सन्माननीय पाहुणे. संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे. जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते. आपल्या या खेळाची संस्कृती जी सस्ते, ज्यांच्यामुळे सस्ते असे मान्यवर आम्हाला लाभलेत, ज्यांचा उदार वरद हस्त आमच्या या सामन्यांवर पडलाय, या खेळांवर पडलाय, असे आमचे उदार दातृत्व असलेले व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेत, मान्यवर लाभलेत. तसेच मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट सन्माननीय दीपकजी ढोपट साहेब सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान मी विनंती करतो की महेशजी वावेकर यांनी त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करायचा आहे. मुंबई हायकोर्टचे ॲडव्होकेट सन्माननीय श्री दीपकजी ढोपट साहेब, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर केला जात आहे. या ठिकाणी मैदानातील हालचाल जरा समजून देतो. धावा झाल्या 28. 6 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता असेल आणि या दरम्यान फलंदाजीसाठी स्ट्राईकला असलेला फलंदाज आहे. तसेच त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी CA कन्सल्टंट असलेले सन्माननीय श्री राजेशी राणे हे सुद्धा इथे उपस्थित झालेले आहे. राजेशी राणेंचा सुद्धा शुभ सन्मान मी विनंती करतो की महेशजी वावेकर यांनी त्यांचा सुद्धा शुभ सन्मान आपल्या या मंचावर करायचा आहे. आमची स्पर्धा पंचायत प्रीमियर लीग 2024
PPL पर्व क्रमांक 9 सादर होत असताना आपला सुद्धा शुभ सन्मान या आपल्या स्पर्धेमध्ये होत आहे. आपल्या आयुष्यातील अमूल्य वेळ आमच्यासाठी दिला त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तसेच ग्रुप ग्रामपंचायत कुसुंबळेचे सदस्य सन्माननीय जीवन दिगंबर पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो बिपिनजी कोटेकर यांनी त्यांना सुद्धा स्वागत करायचं आहे. तर या सामन्याची निर्णायक वेळ आली आहे, निर्णायक क्षण आलाय, निर्णायक षटक आलाय आणि हे निर्णायक षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय राकेश. तर सामना करण्यासाठी सज्ज आहे हेमंत. 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता असताना राकेशच्या हाती गोलंदाजी सोपवली आहे. कर्णधारानं विश्वास दाखवलाय राकेशवर. राकेश हा विश्वास सार्थ ठरवेल का? तसेच पाहायचं आहे मी मैदानात. बिपिन तुला विनंती करतो की आपल्या कासळी गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय महेशजी वावेकर यांचं सुद्धा शुभ सन्मान आणि स्वागत आपल्या मंचावर करायचं आहे. आणि हा पहिलाच चेंडू सर्व कव्हर माध्यमांच्या- रिझन येतोय. बघा साहेब, एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावचा प्रयत्न निश्चितच केला जाईल आणि यशस्वीरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. आता मात्र समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 5 धावांची आवश्यकता असेल. तसेच आपल्या वाघवीर गावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री मेघनाथजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा शुभ सन्मान मी विनंती करतो की महेशजी वावेकर यांनी त्यांचं सुद्धा स्वागत आणि शुभ सन्मान आपल्या मंचावर करायचं आहे. खूप सुस्वागतम आपली स्पर्धा आणि हा एलिमिनेटरचा सामना आपल्या समोर चालू आहे. 2 संघ दिसत आहेत, शिवनेरी स्पार्टन आणि त्यांच्या विपक्षामध्ये रामचंद्र स्मृती. आणि रामचंद्र स्मृती संघाच्या या खेळाडूने मात्र अप्रतिम झेल टिपलाय आणि महत्वाचा जो ट्रम्प कार्ड आहे शिवनेरी स्पार्टन या संघाचा त्याला मात्र परतवले माघारी. सुभाष फलंदाज बाद. आता मात्र हेमंत या ठिकाणी बाद ठरलाय. एक सुंदर झेल काव कॉर्नरच्या दिशेने आलेला हा झेल टिपण्यात यशस्वी ठरलाय क्षेत्ररक्षक. आणि त्याचबरोबर हेमंतची खेळ या ठिकाणी मात्र समाप्त झालेली पाहायला मिळते. 5 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना हेमंतचं माघारी परतणं हे मात्र धोकादायक ठरेल का? शिवनेरी स्पार्टन हा संघ कुठेतरी अडखळत असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याच दरम्यान उत्साह संचारलाय. हेमंतच्या माघारी जाण्याबरोबर उत्साह संचारलाय तो रामचंद्र स्पोर्ट्स या संघाकडे, रामचंद्र स्मृती या संघाकडे. बघायचंय रामचंद्र स्मृती या संघाकडून गोलंदाज आहे राकेश, ज्यानं या चेंडूवर महत्वपूर्ण बळी मिळवलाय. आता मात्र 4 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असेल. सुपर ओव्हर आतापर्यंत आपण पाहिलेली नाही या टुर्नामेंटमध्ये. ती सुपर ओव्हर आपल्याला या ठिकाणी पाहायला लाभेल का? मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये याची डोळा त्याचा अनुभव आपल्याला घेता येईल का? हा यक्ष प्रश्न या ठिकाणी असलेला प्रेक्षकांना असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान गोलंदाजीला सुरुवात होते. आदित्य याचा हा चेंडू मात्र काव कॉर्नरच्या दिशेनं एक धाव तर मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु या ठिकाणी आदित्य याचा हा फटका मात्र काव कॉर्नरच्या दिशेनं अडवला जातोय. एका धावेवर समाधान मानायला भाग पाडलं जाते ते आदित्य याला. राकेश गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना राकेश काय करामत करतोय? तर फलंदाजीला असलेला फलंदाज आहे ज्याचं नाव आहे सुभाष आहे. फलंदाज सुभाष, गोलंदाज राकेश, नॉन स्ट्राईकला उभा आहे आदित्य. 3 चेंडू 4 धावांची आवश्यकता आणि सुंदर गोलंदाजी, एक्सलंट वर्क. सुंदर चेंडू, डॉट चेंडू. विकेटची काय गरज आहे? चेंडू डॉट काढा, सामना आपलाच आहे. मनापासून जीव लावला की रानातलं पाखरू सुद्धा आवडीनं जवळ येतं. आपण तर माणसं आहोत. लोक म्हणतात की रिकाम्या हाताने आलोय, रिकाम्या हाताने जाणार, असं कसं होणार यार? येताना 1 हृदय घेऊन आलोय, जाताना लाखो हृदयात जागा करून जाणार. लाखो हृदयाची धडकन बनलेले हे खेळाडू या ठिकाणी आपला परफॉर्मन्स दाखवताना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. सुंदर फटका, सुंदर चेंडू आणि हा चेंडू विजयी करून जातो शिवनेरी स्पार्टन संघाला. सुंदर खेळी साकार केली या खेळाडूंना. बहुमूल्य फटका जो मिळवलाय, काय कबड्डीचा दंड थोपाटलाय.